डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर टॅरिफ लादला आणि त्यामुळे आता शेअर बाजारावर त्याचे परिणाम होत आहेत। मार्केट सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झालेली आहे। सेन्सेक्स 500 अंकांनी घसरलेला आहे तर निफ्टी 275 अंकांनी घसरला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा झालेली आहे आणि त्याचा परिणाम आता शेअर बाजारावर होताना दिसतोय। शेअर बाजारातल्या या सगळ्या घडामोडींचे अभ्यासक आणि तज्ज्ञ आशुतोष वाखरे सर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। आशुतोष सर, आपण बघतोय बाजार आता सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळलेला आहे, आणखी काय नेमके याचे परिणाम होऊ शकतात? नमस्कार। जितकं वाईट वाटलं होतं तितकं नाही झालं। म्हणजे काल जेव्हा संध्याकाळी ही बातमी आली त्याच्यानंतर गिफ्ट निफ्टी पण पडलं आणि आज सकाळी असं सगळे लोक वाट बघत होते की सेन्सेक्स निफ्टी कसं घसरेल। तर सेन्सेक्स 80,000वर आहे, तर 80,800 तर 80,881 जवळपास जेव्हा आहे तेव्हा 600 पॉईंट म्हणजे 1% पण नाही होत। तसंच निफ्टी पण अर्धा टक्काच पडलेला आहे। तर म्हणून निश्चितच नकारात्मकता आलेली आणि हेही बघायला पाहिजे की काल फेडचंही डिसिजन आलेलं आहे व्याजदर। तर म्हणून या दोन्ही गोष्टी झाल्यावर सुद्धा आपलं शेअर बाजार जर का निफ्टी 150 पॉईंट पडतंय तर फार जास्ती शेअर बाजाराने त्याला सिरियसली घेतलं नाहीये असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो। रुपया पण काही खूप अगदी असा घसरला असंही काही नाही झालाय। तर एक बॅलन्स्ड रिॲक्शन आहे मार्केटची असं आपण सध्या तरी म्हणू शकतो। सध्या तरी दिवसभरात काय होईल माहित नाही। म्हणजे आता जसं तुम्ही म्हणताय सर की दिवसभरात नेमकं काय होईल माहित नाही, पण तुमच्या अंदाजाने अंक आणखी खाली कोसळतील का? हा, आता कसं आहे की याचे अजून फायनल पॉइंट्स येतील आहे की बघ एक कुठेतरी हा मेसेज गेलाय की भारताने अमेरिकेच्या शर्ती मानल्या नाही, कारण अमेरिकेला आपला डेअरी सेक्टर उघडून पाहिजे होता आणि डेअरी सेक्टर मध्ये खूप महत्वाचा विषय होता की तिकडे जे कॅटल फीड आहे त्याच्यामध्ये ते मांस वापरतात आणि आपल्याकडे म्हणजे जे कॅटल फीड असतं ते फक्त व्हेजिटेरियनच असतं। तर या एका मोठ्या गोष्टीवर भारत उभा राहिला आणि भारताने स्वीकारलं नाही अमेरिकेचं, हा खूप पॉझिटिव्ह सिग्नल गेलाय। पण मग निगेटिव्ह हे आहे की आपल्यावर इतके टॅरिफ लागले तर मग आपल्या तिकडे एक्सपोर्ट्स होतील। तर कुठेतरी पॉझिटिव्ह जास्ती आलंय की भारतनी आपली बाजू सोडली नाही आणि मग आता पुढचं दुसऱ्या देशांशी समझौते होतील किंवा काय होईल असं करून ते एक कुठेतरी जास्ती पॉझिटिव्ह घेण्यात येत आहे की वी डिड नॉट बकल डाऊन। तर दिवसभरात आता जसं फाईन काही सेक्टर्सच्या गोष्टी जसं कळतील तशा प्रॉबेबली त्या सेक्टर्सचे शेअर्सला थोडासा मार बसू शकेल म्हणजे मी फक्त सांगतोय की नक्की म्हणजे माहिती नाही कसं काय गोष्टी बाहेर येतील। पण ओव्हरऑल मार्केटमध्ये पॅनिक या न्यूजनी सकाळी तरी नाही झाला आणि दिवसभरही येण्याची शक्यता कमी आहे। जी, अगदी धन्यवाद आशुतोष सर, तुम्ही आमच्याशी बोललात आणि या सगळ्या संदर्भातलं मार्गदर्शन केलं यासाठी।